मुलांच्या सर्जनशीलतेला आव्हान देत त्यांच्यामध्ये दडलेल्या कौशल्यांना वाव देणारे उपक्रम त्यांना क्रिएटिव्ह, ॲक्टिव्ह आणि रिस्पॉन्सिबल बनवतात. असे उपक्रम नव्या शैक्षणिक धोरणाचा पाया असून मुलांना आव्हान देत त्यांच्यातील कृतीप्रवण व्यक्तित्वाचा शोध ही खऱ्या अर्थानं शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच की काय, दप्तरमुक्त शनिवार अभियानातून आनंददायी शिक्षणासोबत मुलांच्या कृतीला प्रेरणा देणाऱ्या उपक्रमांची आपण वेगवेगळ्या माध्यमातून सांगड घालत असतो. आज आपण आधुनिक तंत्रज्ञान युगाची गरज ओळखून संगणक, त्याचे विविध पार्ट्स, त्याचे उपयोग, संगणकाशी संदर्भात आणि तंत्रज्ञानाशी संदर्भात वस्तू यांचं अनोखं प्रदर्शन अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या यूट्यूब वाहिनीला नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. संगणक, संगणकाचे पार्ट्स, त्यांचे उपयोग, त्यांचे महत्त्व याचं एका प्रतिकृतीच्या माध्यमातून भरवलेलं हे प्रदर्शनासाठी विविध संगणकाशी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तू बनवायच्या म्हटल्या की मुलं शोध घेऊ लागतात, अभ्यास करू लागतात. आपण नेमकी कोणती वस्तू बनवणार आहोत याचा शोध म्हणजेच त्यांच्यामध्ये दडलेल्या संशोधक वृत्तीला चालना होईल. दप्तरमुक्त शनिवार अभियानाच्या निमित्तानं एक आगळं वेगळं प्रतिकृती प्रदर्शन म्हणजेच संगणक आणि संगणकाच्या साहित्याची निर्मिती होईल. बनवलेल्या वस्तूसोबतच त्यांची माहिती देणारे चार्ट्स, वेगवेगळ्या वस्तू आणि त्यांचे उपयोग सांगणारे अनेक गॅजेट्स हे या प्रदर्शनाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य ठरावं. वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स, प्रिंटरसारख्या वस्तू, संगणकामध्ये झालेले बदल, आधुनिक युगाची मागणी याची माहिती देणारी प्रतिकृती हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा. तत्पूर्वी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बघत आहोत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या अतिशय सुंदर देखण्या अशा वस्तू. त्यासाठी त्यांनी वापरलेलं टाकाऊ साहित्य आणि त्यातून बनवलेलं टिकाऊ आणि दर्जेदार असं संगणकीय शैक्षणिक साहित्य सगळ्यांचीच कौतुकाची थाप घेऊन गेलं. चला तर मग आपणही आपल्या शाळेमध्ये दप्तरमुक्त शनिवार किंवा संगणक साहित्य प्रदर्शनाच्या निमित्तानं आकर्षक वस्तू बनवूया. धन्यवाद. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा. शुभरात्री. धन्यवाद.